माननीय समाधान साहेब, आमच्या मौजे लवंगीच्या काय अडचणी या ठिकाणी मांडतोय। मौजे लवंगी तलावात नैसर्गिक पाण्याची एक 800 मीटरची पाईपलाईन मंजूर आहे। आर्थिक तरतूद नसल्या कारणामुळे ते काम होण्यास धरणगाई होत आहे। याबाबत हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करून त्याची तरतूद करावी ताबडतोब। दुसरा मुद्दा, नैसर्गिक पाणी पुरवठा अंतर्गत कडा नावाची योजना आहे, त्याचा प्रारूप आराखडा प्राप्त करून विस्तारित स्वरूपात मौजे लवंगीतील अधिक क्षेत्र सिंचित करण्याबाबत शिफारस करावी। आमचं क्षेत्र थोडंसं कमी आहे, कुठल्या तरी पद्धतीने आम्ही परवा एक अर्ज दिले पवार साहेबांना, तो भाग समाविष्ट होणं गरजेचं आहे आणि तो जर समाविष्ट होण्यासाठी आपण आमदार साहेबांची शिफारस अत्यंत महत्वाची आहे, ती शिफारस करावी। त्याच पद्धतीने बघा, मौजे लवंगी हे गाव तालुक्याच्या हद्दीवर आहे। मौजे मरोडा ते लवंगी हा अत्यंत दुरावस्था खराब रस्ता आहे। आपला पाण्याचा पण आहे, पण हा पण गंभीर आहे ना। परत आमदार साहेब माझी काय गाठ पडत नाही तुमची, काय नाही, आता पाण्याचं बोलावं रस्त्याचं परत आपण रस्ता तुम्ही सांगितले ना, एवढा मी पत्र तयार करून सही करून ठेवले। ओके ओके, चला बघा, मौजे उटकी येथील वितरिका क्रमांक 12 मधून मौजे लवंगीत येणाऱ्या त्या ठिकाणी जवळजवळ 700 मीटर पाईपलाईन वाढवायची व्यवस्था करावी। तुम्ही आमच्या मौजे लवंगीला पाणी देत असताना एक पाईपलाईन या बाजूची चढावर आहे आणि चढावर आता तुम्ही खोदण्याचं काम सध्या आपल्या नैसर्गिक पाणी पुरवठ्यामार्फत चालू आहे, परंतु निश्चितपणाने तिथून पाणी आम्हाला येऊ शकलं नाही। 2 आवर्तन झाली, पाणी देऊ शकलो नाही। त्यावेळी उटकी हद्दीतील मला वाटतं वितरिका क्रमांक 12 या 12वरून आम्ही तुमच्या परवानगीने त्या दिवशी पाईप आणून फोडून तिथून पाईप मधून पाणी आणण्याचा प्रयत्न केला। तिथून 12 मधून साधारणतः 700 मीटर जर पाईप टाकली तर निश्चितपणाने आम्हाला रस्त्याच्या कडेने ती पाणी आमच्या या अलीकडच्या भागामध्ये येऊ शकेल। पवार सरांनी